नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध आपण सगळेच जण आपल्या टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून पाहतो आहोत. हे युद्ध भारतीयांच्यासाठी, जे आत्ता भारतामध्ये ते युद्ध केवळ आणि केवळ दृश्यात्मक स्वरूपात पाहतायत, त्यांच्यासाठी ही बेडरूम मध्ये किंवा दिवाणखान्यात बसून पाहण्याची गोष्ट आहे. अनेकांना यातला थरार अनुभवायचा आहे. अनेकांना या युद्धामध्ये आणखी पुढे काय घडेल याची चर्चा करायची आहे आणि अनेकांची या संपूर्ण युद्ध स्थितीवर स्वतःची अशी मतं आहेत. भारतीयांना सर्वसाधारणपणे क्रिकेटच्या प्रत्येक बॉलवर स्वतःचं असं ठाम मत असतं आणि घेतलेल्या प्रत्येक धावेवर स्वतःचा ठाम असा एक सल्ला असतो. याच कदाचित मानसिकतेतून आपण या युद्धाकडे सध्या पाहत असू. समाजाची एकूणच परिपक्वता पाहता यापेक्षा वेगळं होणं आत्ता तरी अपेक्षित नाही. पण या युद्धाला आणखीन योग्य रीतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे आणि याच एका अत्यंत जबाबदार माध्यम स्वरूपातल्या भूमिकेतून आम्ही आपल्या पुढे या युद्धाचे विविध पदर मोकळे करून सांगत आहोत. कोणतंही युद्ध लढण्याच्या आधीपासून ते थांबल्याच्या नंतरही अनेक काळ केवळ आणि केवळ डोक्यानंच लढलं जातं. युद्धाच्या कोणत्याही स्थितीमध्ये बंदुकीचा चाप ओढण्यापूर्वी आणि बंदूक धडाडायची थांबल्याच्या नंतर सुद्धा केवळ आणि केवळ डोकंच काम करत असतं. इंग्रजीतला माइंड गेम असा एक शब्द आहे. हे खरे बुद्धीचे डावपेच असतात जे युद्धाच्या विविध पातळ्यांवर सातत्यानं सक्रिय असतात. हे युद्धाचे डावपेच रशिया आणि युक्रेनच्या आत्तापर्यंतच्या लढाईमध्ये आपण पाहतो आहोत. खरं तर हे युद्धाचे डावपेच आपल्याला सुद्धा सहजगत्या त्यातला एक भाग बनवतायत हे लक्षात अनेकांच्या येत नाहीये. अनेकांना असं वाटतं की रशिया आक्रमणकारी आहे. अनेकांना असं वाटतंय की युक्रेन गरीब बिचारा बापडा माणूस आहे. अनेकांना यात अमेरिकेची भूमिकाच दिसत नाहीये आणि अनेकांना या सगळ्या स्थितीमध्ये नरेंद्र मोदी हे चुका करतायत असं ठामपणे सांगायचं असतं. युद्ध आपापल्या पातळीवर प्रत्येक व्यक्तीवर येन केन प्रकारेनं परिणाम टाकत असतं, आपली छाप सोडत असतं आणि या युद्धाला अधिक नीट आणि सोप्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी या युद्धातले बारकावे डोक्याच्या माध्यमातून अर्थात बुद्धी वापरून केल्या गेलेल्या खेळी लक्षात घेणं गरजेचं आहे. आजच्या लक्षवेधीत त्याच अनुषंगानं शीर्षक देत आम्ही म्हणतो आहोत, युद्धात गोळी आधी चालतं डोकं. युद्धाचा समरप्रसंग हा जेवढा रणांगणात आहे तेवढा तो रणांगणाच्या आधीच्या अनेक बैठकांमध्ये आहे आणि नंतरच्या सुद्धा बैठकांमध्ये असतो. या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत दोन लष्करी अधिकारी आहेत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक पण आहेत. त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत निवृत्त लष्करी अधिकारी या नात्यानं असलेल्या दोन मंडळींमध्ये प्रथम आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. आपल्या सोबत आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर. या दोघांचंही स्वागत. चर्चेमध्ये राजकीय विश्लेषक या नात्यानं संजय ठाकूर जोडले गेलेले आहेत. संजयजी, आपलंही चर्चेमध्ये स्वागत. या चर्चेला पुढे नेण्यापूर्वी आम्ही आपल्याला 10 अशी परिणामकारक दृश्य दाखवणार आहोत ज्याच्यातून या संपूर्ण युद्धाची दाहकता आपल्या समोर अधिक सुस्पष्टपणे मांडली जाऊ शकते. ही दृश्य सुरू असताना मी काहीही बोलणार नाही कारण ती दृश्यच अत्यंत बोलकी आहेत.
युद्धाची दाहकता सांगणारी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. आपल्याला या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना जो पहिला प्रश्न विचारायचा आहे तो ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांना विचारायचा आहे. महाजन सर, ज्या पद्धतीनं रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध विविध माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतंय, ते तितक्याच सर्वसामान्यपणे माणसं स्वीकारतायत का? असं आहे की अनेकांना कळत नाही. जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं होतं की या युद्धामध्ये एक अतिशय मोठा आयाम आहे, त्याला म्हणायचं इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा माहितीचं युद्ध किंवा अपप्रचाराचं युद्ध किंवा दुष्प्रचाराचं युद्ध किंवा प्रपोगंडा वॉरफेअरचं युद्ध किंवा सायकोलॉजिकल वॉर म्हणजे मानसिक युद्ध. आता जे दोन सोर्सेस ज्याच्यामधनं माहिती येते आहे, एक तर वेस्टर्न वर्ल्ड ओरिएंटेड आहे, म्हणजे युरोप म्हणा, अमेरिका म्हणा किंवा नेटो कंट्रीजकडनं म्हणा, आणि दुसरा येतो तो रशियाकडनं येतो आहे. आणि याच्यामध्ये पुष्कळशे दुष्प्रचार केले जातात आणि अनेकांना ते कळत नाही. मी आपल्याला दोनच उदाहरणं देतो की सुरुवातीला रशियन मीडियातनं जाहीर झालं की युक्रेनचे प्रेसिडेंट पळून गेले. नंतर जाहीर झालं की आता तिथे लोक जे तिथले सैनिक आहेत ते सरेंडर करतायत वगैरे. मग नंतर युक्रेनने जाहीर केलं की त्यांचा प्रत्येक नागरिक लढतो आहे. की याच्यामध्ये पूर्णपणे तथ्य नाहीये. म्हणजे तथ्य आणि म्हणजे आलेली बातमी आणि जमिनीवरती घडणाऱ्या घडामोडी याच्यामध्ये खूपच फरक आहे. तर म्हणून कुठली पण गोष्ट जी येते आहे युद्ध म्हणजे युद्ध ज्याचा संबंध युद्धाशी आहे, दॅट शुड बी टेकन विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. म्हणजे जसं वाटलं की पहिले सुरू झालं की आता पुढच्या 2-3 दिवसात युद्ध संपेल, आता ते राजधानीपर्यंत पोहोचले आहेत, आता त्यांनी लढा दिलेला आहे. परंतु हे आता साफ झालेलं आहे, आजचा जी 7वा दिवस आहे की युक्रेननी लढाई चांगल्या प्रकारे केलेली आहे. युक्रेनचं सैन्य हे चांगल्या प्रकारे लढलेलं आहे. त्यांनी शस्त्रांचा वापर हा चांगला केलेला आहे. आणि काही माहित्या ज्या आमच्याकडे आल्या होत्या त्याच्यात असं पण म्हणता येईल की त्यांनी ते डावपेच वापरले. म्हणजे त्यांनी रशियन सैन्याला आत येऊ दिलं, मग त्यांनी हल्ले केले, ते चांगल्या पद्धतीने वापरलेले आहेत. आणि जे डावपेच रशिया वापरतात त्याच्यामध्ये एक अतिशय मोठा पैलू पुष्कळांच्या लक्षात आलेला नाहीये. रशियाकडे शस्त्र भरपूर आहेत. मग ते मिसाईल्स असो, शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल्स, की आर्टिलरी असो, की रॉकेट आर्टिलरी असो, की टँक्स असो, की जी एपीसीज असो. परंतु रशिया त्यांची पूर्णपणे शस्त्रांची ताकद वापरत नाही. जी त्यांनी आतापर्यंत जे वापरलेलं आहे, एक 15-20 लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याकरता, 10-12 एअरफोर्सचे तळ उद्ध्वस्त करण्याकरता ते पीजीएम म्हणजे प्रेसिडेंट गायडेड अम्युनिशन होतं, म्हणजे मिसाईल्स होती. ते एरिया वेपन्स म्हणजे आर्टिलरी वगैरे वापरत नाहीये. कारण इथले जे लोक आहेत त्यांना कॅज्युलिटी त्या तुम्ही ठेवायच्या, कारण एकेकाळी हे लोक म्हणजे त्यांचाच भाग होते. तर त्याच्यामुळे रशिया थोडंसं रिस्ट्रेन करून शक्ती आपली जी शक्ती आहे शस्त्र वापरण्याची ती वापरते आहे. परंतु आता 6-7 दिवस झालेले आहेत, त्यांच्या सैन्याला पुरेसं यश मिळत नाहीये. तर त्याच्यामुळे आता अशी माहिती आहे की आता पुतीन यांनी आपल्या सैन्याला सांगितलेलं की आता तुम्ही काहीतरी करा, जी कारण युद्ध आपण जिंकायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे माहिती युद्ध, सायकोलॉजिकल वॉर या युद्धाचा एक फार मोठा भाग आहे. आणि एवढंच नव्हे तर जसं तुम्ही मगाशी म्हटलं की हे टेलिव्हाइज्ड वॉर आहे. बिल्कुल. आपण आपल्या रूममध्ये बसून सगळं बघतो आणि आपण आपल्या कॉमेंट्स ऑफर करतो, जी अर्धवट माहिती अवेलेबल असते त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर हा भयंकर होतो आहे. सोशल मीडिया रशियातली, सोशल मीडिया युक्रेनमधली, सोशल मीडिया युरोपमधली. आणि म्हणजे एव्हरीबडी इज हॅव्हिंग अ गुड टाइम. म्हणजे स्पेशली इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजे अगदी एक्सप्लोजन झालेलं आहे की बिलकुल. आणि 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 महाजन सर, यावर थोड्या वेळाने आपण माध्यमांच्या अनुषंगाने जेव्हा चर्चा करू तेव्हा सविस्तरपणे बोलूच. पण हाही मुद्दा आपण छेडलात, त्याबद्दल धन्यवाद, की कशा पद्धतीनं माध्यमांनाही या संपूर्ण युद्धामध्ये वापरलं जात आहे. मला पुढचा प्रश्न आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या कर्नल अभय पटवर्धन सरांना विचारायचा आहे. पटवर्धन सर, ज्या पद्धतीनं युक्रेननी स्वतःची भूमिका अत्यंत बिचारा देश, अन्यायग्रस्त प्रदेश आणि या संपूर्ण परिस्थितीचा एक आरोपी ठरलेला, विक्टिम ठरलेला देश अशा पद्धतीनं उभी केली आहे. आणि यामुळे देशात, आपल्या भारतात सुद्धा आणि भारताबाहेर जगभरामध्ये सुद्धा युक्रेनच्या प्रती एक सहानुभूती निर्माण झालेली आहे. अर्थात तो हल्ला झेलणारा देश आहे, आत्ताच्या घडीला त्यांचं होणारं नुकसान समोर आहे. असं असताना ही युक्रेनची रणनीती कशा पद्धतीनं लोकांना समजावून सांगायला हवी, की बाबा मी तर बिचारा आहे, बघा माझ्या मदतीला कुणी येत नाहीये, असं जेव्हा युक्रेन सांगत असतो तेव्हा प्रत्यक्षात तो त्यातून काय साध्य करत असतो? प्रत्यक्षातनं युक्रेनला लोकांची सहानुभूती मिळवायची आहे. सहानुभूती आहे, जसं तुम्ही सांगितलं की दिस इज अ विक्टिम कार्ड ही इज प्लेइंग.
की लोक मला येतात आहेत, लोक मला मारतात आहेत, माझ्यापेक्षा बलवान माणूस माझ्याकडे येऊन मला मारतोय. पण युक्रेन हा जगाला हे नाही सांगणार की रशिया मला मारतो का आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की मला मारतोय. इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये हे सुद्धा असतं की मी का मारतोय त्याला. जनरली कम्युनिस्ट कंट्रीज ज्या आहेत, आपण चीनच्या बाबतीत हे पाहिलं, रशियाच्या बाबतीत तेच आहे, ते लोक आपल्या एमची किंवा आपल्या कार्यपद्धतीची वाच्यता कधीच करत नाहीत. हे वेस्टर्न कल्चर आहे की थोडंसं जरी तुम्ही केलं तर ते 10 पटीने वाढवून सांगायचं. जे आपण दृश्य आता पाहिली त्या दृश्यामध्ये त्यांची किती गाळण उडालेली आहे याची आपल्याला कल्पना येत नाही युक्रेनवाल्यांची. रशिया युक्रेनमध्ये 4-5 बाजूंनी घुसलेला आहे. बेलारूसकडनं त्यांनी 2 ॲक्सेस ऑफ ॲडव्हान्स केलेले आहेत. उत्तरेकडनं त्यांनी एक ॲक्सेस ऑफ ॲडव्हान्स केला आहे आणि दक्षिणेकडनं क्रिमियामधनं त्यांनी ॲक्सेस ऑफ ॲडव्हान्स केला आहे, जो मेट्रोपोलिसच्या कडनं समोर जाईल आहे. आणि सगळेच्या सगळे शेवटी हे ॲक्सेस ऑफ ॲडव्हान्स जे आहे ते कीवला कॅप्चर केल्यानंतर तिथे पपेट गव्हर्नमेंट बसवल्यानंतर ते पोलंडकडे जाणार आहेत. सॅटेलाईट पिक्चर जे दाखवतात ते हेच दाखवतात की रशियानी याच्याबद्दल अतिशय डिटेलमध्ये प्लॅनिंग केलेलं आहे. आता त्याला जो यश मिळत नाही आहे त्याचं कारण एक आहे की युक्रेनकडे जास्त प्रमाणामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत, जी रशियाकडे पण आहेत, पण रशिया ती वापरत नाही आहे. देअर एम, त्यांचा एम आहे, म्हणजे एक स्ट्रॅटेजी असते की तुम्ही युक्रेन सैन्याला यू वेअर डेम आउट, म्हणजे त्यांचा तुम्ही सगळा लेखाजोखा संपवा, मानसिकदृष्ट्या खच्ची करा, सामरिकदृष्ट्या खच्ची करा आणि मग शेवटला घाव जोराने टाका. हे जे आहे हे कुठल्याही माध्यमामध्ये येत नाही. पाश्चात्य माध्यमांमध्ये येतं पण ते एकतर्फी येतं, कारण त्यांचे जे संरक्षण विश्लेषक असतात ते एका बाबतीने वारलेले आहेत की आम्ही बरोबर आहोत, रशिया चूक आहे. रशियावाले काहीच बोलत नाहीत, त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. नोबडी हॅज स्पोकन अ वर्ड, आतापर्यंत काही रशियाकडनं आलेलं नाही आहे. त्यामुळे हे वन साइडेड इन्फॉर्मेशन वॉरफेअर झालेलं आहे. झेलेन्स्की स्वतः जे बोलतात आहेत त्याला सगळे फॉरेनचे जे चॅनेल्स आहेत ते दाखवतात आहेत. आणि ज्या वेळेला युनायटेड नेशनमध्ये भाषण झालं झेलेन्स्कीचं त्यावेळेला लोकांनी स्टँडिंग ओवेशन दिलं त्यांना, पण रशियाचा अँबॅसेडर बोलायला लागल्यावर सगळेजण सभात्याग करून चालले गेले. बिलकुल. तर हा जो प्रकार आहे हा बरोबर नाही आहे. तर इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा वन साइडेड होऊन राहिलेला आहे. ॲक्च्युअल ॲक्शन ही वन साइडेड होते. बिलकुल. यातला हाच मुद्दा घेऊन पटकन राजकीय विश्लेषक संजय ठाकूर यांना पुढचा प्रश्न असेल माझा. संजयजी, तुम्ही माध्यमांनाही गेले अनेक वर्ष जवळून पाहताय आणि त्या निमित्तानं विविध प्रकारची माहिती कशी पोहोचते याबाबतही तुमचं स्वतःचं विश्लेषण आहे. आता आपल्या सोबत असलेल्या या 2 निष्णात लष्करी अधिकाऱ्यांनी जी मतप्रदर्शनं केली त्यातून समोर आलेली माहिती काय सांगते की युद्धात जी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचतीये ती माहिती सहज पोहोचत नाही, ती पोहोचवली जाते आहे. मग अशा वेळेला भारताचं माध्यमांचं जग हे या सगळ्या माहितीला आहे तसं पोहोचवत आहे का त्यात सुद्धा काही मीठ मसाला घातला जातो आहे? संजय जी, आपला माइक सुरू करायचा है, आपला आवाज येत नहीं है. सभी आपको कर्नल साहब ने बताया, ब्रिगेडियर साहब ने भी आपको बताया. देखिए, ये बात तो हकीकत है कि जो चीजें उनको चाहिए वही चीजें वो लोगों तक चाह रहे हैं कि ये चीजें पहुंचे. लेकिन असल में अब तो लोगों को ये तो समझना पड़ेगा ना कि इस खेल का खिलाड़ी कहीं और है, कोई और है जो ऐसे जगह बैठा है कि इस खेल में न तो उसकी भूमि इस्तेमाल हो रही है, न उसका कुछ जा रहा है. बर्बाद होगा तो यूक्रेन बर्बाद होगा, इकोनॉमी खत्म होगी तो रशिया की इकोनॉमी खत्म होगी. इस युद्ध से फायदा किसको है? और जिस तरह से यूक्रेन कर रहा है, ये तो किसी भी देश को अपने सार्वभौमता के लिए अपनी धरती का, अपनी भूमि का संरक्षण तो करना ही चाहिए. लेकिन हमको कोई भी ऐसा काम नहीं करना चाहिए जो हमको किसी, ये तो हम, मुझे याद आ रहा है भाई
बहुत पुराना 55 साल पुराना इंदिवर जी का गीत कि कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, और ये नाते हैं नाटो का क्या। अरे भाई, आप पूरी जो यूरोपियन कंट्रीज हैं, नाटो के मेंबर्स हैं, ये सारे लोग, इवन अमेरिका को तो ये पता है ना कि जो नुकसान हो रहा है वो तो यूक्रेन का हो रहा है, मारे वहां यूक्रेन के लोग जाएंगे, लेकिन एक तरफ यूक्रेन का नुकसान होगा, दूसरी तरफ अगर इस वार को 15 दिन तक चलने जी। दिया गया तो रशिया को भी इकोनॉमिक बहुत बड़ा नुकसान हो जाएगा। आप अमेरिकन जो स्टेट्समैन हैं उन लोगों के आप बयान देखिए, वो उकसाने वाले सारे बयान हैं कि बहुत मजबूत आदमी से पाला पड़ा, पहली बार रशिया को पता नहीं था इतनी मजबूती से लड़ेगा। ये रशिया को भड़काने वाली बात है। हालांकि जैसा कि कर्नल साहब ने कहा और ब्रिगेडियर साहब ने कहा था कि चूंकि ये भी रशिया का ही भाग था और वहां के आम नागरिकों को ये तकलीफ देना नहीं चाहते हैं, इसलिए स्पेसिफिक इंस्टॉलेशंस पे उनके टारगेट हैं अभी। जी। लेकिन जब उनको इतना परेशानी में डाल देंगे ये लोग अपनी रणनीति से, तो ऐसा भी समय आएगा जब वो मजबूर हो जाएगा रिहायशी ठिकानों पे दूसरे ठिकानों पे मारने के लिए, क्योंकि यूक्रेन के लोगों के हाथ में वहां के फोर्सेज अगर हथियार देके वहां के लोग लड़ेंगे अपनी देश की आत्मरक्षा के लिए, तो युद्ध होता है, युद्ध में तो कोई देखेगा नहीं। हाँ, भारतीय प्रसार माध्यम भी, जो पश्चिम के प्रसार माध्यम है, अगर उन्हीं की खबरों को लेकर परोसते रहेंगे तो ये ठीक नहीं होगा। भारत ने जो निर्णय लिया है, भारत सरकार ने जो निर्णय लिया है, वो अभी तक सबसे अच्छा निर्णय है, और दूसरे दो लोगों के युद्ध में हमको कूदने की कोई जरूरत नहीं है। उनके अपने सामरिक हित हैं, उनके अपने सार्वभौमिक हित हैं। भारत, अब तो कल आप लोगों ने देखा होगा समाचार माध्यमों के माध्यम से ये पता चला कि यूक्रेन के एम्बेसडर का जो टॉन्टिंग बयान कि आपने एब्सटेन कर दिया तो हम आपके विद्यार्थियों को मारेंगे, वहां पे एक बड़ी भयावह स्थिति है। जिस तरह से पूर्वी तरफ से पश्चिमी तरफ से इवैक्यूएशन हो रहा है, पूर्वी तरफ युद्ध इंटेंसिफाइड है, किसी तरह से उनको लेके सारे स्टूडेंट्स को और भारतीय नागरिकों को दूसरे पश्चिमी छोर से लाके दूसरे देशों में लाके निकालना है। तो भारत के जो प्रसार माध्यम है उनको तो भारतीय हितों को और असल में क्या चल रहा है इसका विश्लेषण करके ही चलाना चाहिए, बिल्कुल, न कि पश्चिमी देशों के प्रचार माध्यम जो दिखा रहे हैं उसका अनुसरण करके चलाना चाहिए। बिल्कुल। याच्यावर महाजन सरांसाठी पुढचा प्रश्न असा असेल की भारतीय माध्यमांमधून येणारी माहिती ही तुमच्या लेखी अमेरिका धार्जिणी जास्त आहे, युक्रेन धार्जिणी आहे का रशिया धार्जिणी आहे? खरं म्हणजे भारताची मीडिया तशी खूपच प्रचंड मोठी आहे। प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र जी पब्लिश होतात फिजिकली आणि त्यांचे डिजिटल एडिशन्स पण असतात, आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे तसे आपले जय महाराष्ट्र वगैरे। परंतु याच्याशिवाय जे सोशल मीडिया आहे अतिशय पॉवरफुल आहे। इतके यूट्यूब चॅनल आहे, इतके फेसबुक वॉचेस आहे, इतकं इंस्टाग्राम आहे, तर त्याच्यामुळे भारतीय मीडिया हा एक मोनोलिथ नाहीये की एक काही तरी। जनरली असं दिसतं की जे प्रिंट मीडिया आहे त्याच्यामधली न्यूज ही थोडीशी बॅलन्स्ड असते, ते दोन्ही बाजूचे हे दाखवतात की रशियाने असं म्हटलं, युक्रेनने असं म्हटलं। जे इलेक्ट्रॉनिक मीडिया असतं तर त्यांचा तो कॉन्सेप्ट हा ब्रेकिंग न्यूजचा असतो की काहीतरी एकदम की आता अरे डिफेन्स मिनिस्टर म्हणाले रशियाचे की आम्ही अणुबॉम्ब टाकणार तर ते टाकतील का, तर म्हणजे असं काहीतरी ब्रेकिंग न्यूज करून एखादी सनसनाटी बातमी हे करणं, याच्यावरती इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जास्त जोर असतो, कारण 24 तास टीव्ही चालवायचा कसं म्हणजे चालवणार। आणि जोपर्यंत प्रश्न सोशल मीडियाचा आहे, सोशल मीडियाची आज जी भारतामध्ये जी म्हणजे एंट्रन्स आहे जवळजवळ 60-70% लोकांकडे सोशल मीडिया पोहोचलेली आहे। तर त्याच्यामुळे ज्याचा युट्यूबचा अकाउंट आहे, ज्याचा फेसबुकचा अकाउंट आहे, त्याला वाटतंय की तोच एक टीव्हीचा अँकर आहे, तोच एका कुठल्या तरी प्रसिद्ध वर्तमानपत्राचा काय म्हणतात त्याला संपादक आहे, आणि प्रत्येक जण आपापली मतं अगदी ठोकून देतो, आणि मग ती व्हेरीज फ्रॉम वन एक्स्ट्रीम टू अनदर, की तुम्ही डिपेंडिंग अपॉन तुम्ही कसं म्हणजे कुठल्या रंगाचा चष्मा तुम्ही हे केला आहात। परंतु त्याच्यात तुम्हाला मी एवढंच सांगू शकेन की भारतीय मीडियामध्ये आता म्हणजे हा थोडासा म्हणजे बाहेरचा हे असल्यामुळे विश्लेषण काही इतकं खराब नाहीये। म्हणजे युक्रेनची पण बाजू मांडली जाते, रशियाची पण मांडली जाते, वेस्टर्न वर्ल्डची पण मांडली जाते। म्हणजे मग एक प्रश्न मी मध्ये आपल्याला थांबवतो, माफ करा त्यासाठी। मी पटकन एक आपल्याला पुढचा प्रश्न विचारतो, 31 सेकंदात साधारण मार्गदर्शन आपण त्या निमित्तानं करावं की भारतात माहिती गोळा करण्याच्यासाठी या सगळ्या युद्धाच्या साठीचा उत्तम सोर्स असा कुठला एक निवडता येईल का रशियातला एक
स्रोत प्रत्येकानं पाहायला हवा, युक्रेनमधलाही एखादा स्रोत पाहायला हवा आणि अमेरिकेचे, इंग्लंडचे स्रोत तर आपल्याला माहितीच आहेत, BBC, CNN सारखे. पण रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधून जर माहिती अधिकृत आणि योग्य मिळवायची असेल किंवा त्यांच्याकडून येणाऱ्या भूमिका जरी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला काय मार्ग आहेत? आता जर तुम्हाला युक्रेनकडनं माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला युक्रेनचा जो टीव्ही चॅनल आहे तोच ऐकावा लागेल. ते मध्ये बंद पडत होते कारण माहिती युद्धात त्यांना जे टीव्ही टॉवर होतं तेच त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं. तर म्हणून आता तुमचं लक्ष हे तिथली जी सोशल मीडिया आहे, तिथनं सोशल मीडिया त्यांची अजून चालू आहे, तर त्याच्यामधल्या बातम्या तुम्हाला गोळा कराव्या लागतील कारण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तिथली आता जवळजवळ थांबलेली आहे. जोपर्यंत रशियाचा प्रश्न आहे, रशियाची जी न्यूजपेपर्स आहेत, रशियाच्या जे ऑफिशियल न्यूजपेपर्स आहेत, जी. त्याच्यामध्ये त्यांची बातमी ही येत राहते की जे त्यांचा ऑफिशियल व्ह्यू असतो की जे काय असतं, तर तो बघायला काही हरकत नाही. आपल्याकडे जी 2 माध्यमं होती ज्याचा उल्लेख करतो, एक तर PTI, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, आणि दुसरं ANI. जी. यांचं बेसिक काम होतं की सगळ्या प्रकारची न्यूज गोळा करून एक बॅलन्स न्यूज द्यायची. पण आता दुर्दैवाने हे जे बॅलन्स आहे हे थोडंसं इम्बॅलन्स झालेलं आहे. काही ठिकाणी काही वेळा ते अतिशय पर्सनल होऊन जातं की डिपेंडिंग अपॉन की पर्सनॅलिटी कोण कशी न्यूज देते आहे. तर ठीक. त्याच्यामुळे जर आपल्याला बॅलन्स न्यूज पाहिजे असेल तर म्हणजे आपल्याला म्हणजे थोडंसं रशिया, थोडंसं युक्रेन, थोडंसं वेस्टर्न वर्ल्ड त्यांचं बघावं लागेल. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे जी. की आज अनेक विश्लेषक स्वतःच्या युट्यूब चॅनल्स चालवत आहेत. म्हणजे त्यांना आपण एक्सपर्ट म्हणून असे मी 100 युट्यूब चॅनल बघितले आहेत आणि त्याच्यावरचं जे विश्लेषण मला वाटतं की हे बऱ्यापैकी असतं कारण त्यांना काही तऱ्हेचा TRPचा प्रश्न नसतो. जी. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एकत्र करून आपलं हे मत फॉर्म करावं लागेल. परंतु भारताकरता सर्वात महत्वाचा प्रश्न भारतीयांना तिथून लवकरात लवकर बाहेर काढणं बिलकुल. हाच आहे. आणि त्याच्याकरता उगीच जास्त दादागिरी नको की आमची इतक्या मुली अडकल्या आहेत, इतक्या मुलं अडकली आहेत. या बातम्या कशाला देता? हे पुण्याचा मुलगा आहे, इकडचा मुलगा आहे, आता ती या शहरात पोहोचली, आता या शहरात पोहोचलेत, त्यांनी फोन केला. कारण याच्यामुळे काय असतं की हे युद्धभूमी आहे. युद्धभूमीमध्ये काही वाईट लोक असतात, बिलकुल. म्हणजे युक्रेनच्या बाजूला असतो की रशियाच्या बाजूला असतो. त्यांनी आपल्या मुलांना काही वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला आपल्या बातम्या ऐकून, तर कसं होईल? तर याच्यामध्ये या बातम्या, हा इकडून तिकडे गेला, इकडनं बस तिकडून गेली, इकडच्या एअरपोर्टला पोहोचला, या रस्त्याने जातोय, याच्यावरती हे बातम्या गुप्त ठेवायला पाहिजेत आणि त्या उघड मीडियामध्ये यायला नको. त्याच्यामुळे जी बॅड तत्व युक्रेन आर्मीमध्ये असतील किंवा रशियन आर्मीमध्ये असतील किंवा इतरत्र असतील पोलंडमध्ये वगैरे, तर त्यांना हे कळणार नाही की कोण कुठून कसं येतोय. तर थोडी त्यांच्या हरकतीची, मुवमेंटची जी लोकेशन्स आहेत, रस्ते आहेत, जी. प्रकार आहेत, ते थोडे गुप्त राहायला पाहिजेत. बिलकुल. बिलकुल. चर्चेला आणखीन पुढे नेऊयात. आपल्यासोबत असलेल्या निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांच्यासाठीचा प्रश्न हा आता रणनीतीच्या अनुषंगाने आहे. आपण आतापर्यंत माध्यमांच्या विविध भूमिका, लोकांपर्यंत पोहोचणारी माहिती याबद्दल बोलत होतो. मात्र थोड्या वेळापूर्वी तुमच्याशी जे विषय आपण सुरू केले त्या निमित्तानं तुम्ही रणनीतीबाबत काही खुलासेवार माहिती तपशील देत होतात. मला त्यातलाच एक महत्वाचा मुद्दा पकडायचा आणि तो असा आहे, आत्ताच्या घडीला दिसायला असं दिसतंय की युक्रेन हा अधिक ठामपणे रशियाला उत्तर देतोय. पण तुमचं निरीक्षण त्यातलं फार महत्वाचं आहे. रशिया आत्ता युक्रेनला अधिकाधिक युद्धात उतरवत दमवण्याच्या कामात लागलेला दिसतोय. किती दिवस आणखीन लागतील की जेणेकरून युक्रेन पूर्णपणे थकून गेलेला असेल आणि मग एक मोठा हल्ला रशियाच्याकडून होऊ शकतो? हा एक भाग. आणि दुसरं, हे युद्ध तुमच्या लेखी, तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून सांगा, किती दिवस आणखी चालू शकतं? असं आहे सर, रशिया, जसं मी मगाशी सांगितलं की रशिया जो आहे तो 5 दिशेने युक्रेनमध्ये गेलेला आहे. बेलारूसकडनं गेलेला आहे, बेलारूस ते कीवपर्यंत, राजधानी कीवला. दुसरा गेला आहे नॉर्थ ईस्टकडनं की खार्दिस आणि दनिप्रो, जे नदीवर धरण आहे मोठंवालं शहर, तिकडे गेला आहे. तिकडनं तो कोप्रिसविसकडे जाऊन नंतर मग पोलंडकडे जाईल आहे. तिसरा जो आहे तो पूर्वेकडनं येतो आहे, तो मारियोपोल, धपोरिया आणि दनिप्रोकडे येऊन मग परत पोलंडकडे वेस्टला वळणार आहे. आणि चौथा जो आहे तो क्रिमिया, खेरोसन आणि ओडेसा बंदराला कब्जा करून मग नंतर परत पोलंडकडे वळणार आहे. जे रणनीती आहे पुतीनची, ती दुतर्फी रणनीती आहे. एक म्हणजे चारी बाजूंनी आतमध्ये येऊन
युक्रेनच्या सैन्याला कोंडीमध्ये पकडून त्यांची शरणागती पत्करायची किंवा त्यांना रेटत रेटत पश्चिमेकडे पोलंडच्या सीमेपर्यंत न्यायचं आणि मग तिथे आपलं बस्तान बांधायचं. कारण पोलंड हा जो देश आहे तो सध्या वेस्ट धार्जिना झालेला आहे, पाश्चिमात्य धार्जिना झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे जे काही होईल त्याच्यावर वॉच ठेवणं हे रशियाकरता फार महत्त्वाचं आहे. दुसरी रणनीती अशी आहे की रशियापाशी इतके प्रचंड प्रमाणामध्ये टँक्स आहेत. एक फोटो जर आज आपण पाहिला असेल, मगाशी तुम्ही दाखवला, 40 किलोमीटरचा कॉन्व्हॉय त्यांचा गाड्यांचा येतोय तिथे. एक आलेला दाखवला आहे सकाळी. एक सिंपल मॅथमॅटिक्स आहे की 150 मीटरमध्ये एक गाडी येते, म्हणजे 150 फुटात एक गाडी येते. अशा एका 100 गजामध्ये 2 गाड्या, 1 किलोमीटरमध्ये जितक्या गाड्या असतील गुणिले 40, जवळपास 450 गाड्यांच्या वर हत्यार, ॲम्युनिशन आणि सैनिक जी पूर्ण ते मार्कोपोलच्या जागेकडे येतात आहेत. आता एवढा प्रचंड प्रमाणात आल्यावर सध्या काय करतात आहेत ते लोक फक्त हेलिकॉप्टर वापरतात आहेत, विमानं वापरतात आहेत, मिसाईल वापरतात आहेत. त्यांचे अजूनपर्यंत पायदळ सैन्य, म्हणजे ज्याला मी इन्फंट्री म्हणतो, ते आलेले नाही आहेत. फक्त पॅराट्रुपर्स आलेले आहेत, जे कर्सववर आलेले आहेत. त्यांनी त्याला कब्जामध्ये घेतलेला आहे. कीववर अजून त्यांनी काहीच केले नाही. कीवच्या उत्तरेकडनं आलेले लोक कीवच्या आउटस्कर्ट्समध्ये थांबलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत ते पूर्ण कीवला वेढा घालणार नाहीत तोपर्यंत रशिया शेवटला हल्ला, ज्याला हॅमर टॉंग म्हणतात, जी तो करणार नाही. त्यांचं पहिलं एम जे आहे ते कीव घेणं आणि दुसरं एम जे आहे ते पोलंडकडे जाणं. या निमित्तानं एक आणखीन छोटा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की बऱ्याचशा माध्यमांमध्ये अशा प्रकारची दृश्य समोर आली की रशियाचं येणारं सैन्य हे युक्रेनच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून थांबवलं. अर्थात यामध्ये काही चुकीचे व्हिडिओ सुद्धा चालले. अनेक व्हिडिओ गेम मध्ये चालणारे व्हिडिओ लोकांनी माध्यमांमध्ये सुद्धा युद्धाचे व्हिडिओ म्हणून चालवले. अशा प्रकारचा भरपूर गोंधळ माहितीच्या युद्धामध्ये सध्या सुरू आहे. पण आता ज्या युक्रेन मधल्या नागरिकांच्या द्वारे रशियाचं सैन्य रस्त्यावर उतरून अडवण्याच्या व्हिडिओची चर्चा आपल्याला करायची आहे, तो स्क्रीनवर सुद्धा आम्ही दाखवतो आहोत. अशा प्रकारच्या चकमकी या प्रत्यक्षात किती टिकाव धरू शकतात, किती काळ चालू शकतात, आणि एक लष्करी अधिकारी ज्याला आक्रमणाचे आदेश आहेत तो अशा प्रकारच्या प्रतिकाराला किती सहजतेने सामोरा जातो? याचं एकच उत्तर आहे की जेव्हा तुमची ॲडव्हान्स होतो शत्रूच्या प्रदेशामध्ये, तेव्हा शत्रूचे सैनिक आणि शत्रूचे जे नागरिक असतात ते तुमच्या विरुद्ध उभे राहतात. नागरिक त्यांच्या जे काही त्यांच्याकडे छोटे मोठे हत्यारं असतील, मॉल्टॉव कॉकटेल असेल, IEDs असतील, लोकांनी त्यांना दिलं असेल, त्याच्याप्रमाणे ते त्याचा वापर करतात. 1-2 टँक, 2-4 गाड्या एवढ्या मोठ्या युद्धामध्ये जर जखमी झाल्या किंवा नष्ट झाल्या तर त्याला काही नष्ट होणं असं म्हणत नाहीत. दिस इज अ नॉमिनल कॅज्युअलिटी ऑफ वॉर. एवढ्या मोठ्या जेव्हा तुम्ही प्रदेशाला कॅप्चर करता तेव्हा 5-6 हजार सैनिक म्हणणं, दिस इज अ नॉर्मल कॅज्युअलिटी रेट. आपण जेव्हा बांगलादेश घेतला त्यावेळेला आपले तिथे 3000 लोक गेले होते. आपण कारगिल घेतलं तेव्हा आपले 450 लोक गेले होते. त्यामुळे युद्धामध्ये ॲग्रेसरच्या कॅज्युअलिटी या होणारच. त्यामुळे त्यांचे काही ना काही होतात. पण दुसरी गोष्ट अशी आहे की माध्यमं हे सांगत नाही आहेत की रशियाचा जो इनिशियल ॲडव्हान्स आहे तो सगळा त्यांच्या जुन्या टँक्सनी येतोय. जर तुम्ही त्याचे चित्र पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला T-90 टँक्स कुठेच दिसत नाहीत. T-56, T-72 असे टँक्स दिसतात आहेत. त्याच्यामुळे जुनं ते सोनं असं म्हणून ते वापरतात आहेत आणि समोर करतात आहेत. कम्युनिस्ट देशांना कुठल्याही प्रकारे त्यांच्या सैनिकांच्या संख्येची किंवा हताहत होण्याची पर्वा नसते. दे कॅन सॅक्रिफाईस एनी अमाऊंट ऑफ पीपल. त्यामुळे कुठलंही त्यांचं जर नुकसान झालं तर ते रशियाला फारसं बोचणारं नाही आहे. इतकं प्रचंड त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. जी ज्या देशाकडे 5000 न्यूक्लिअर वेपन्स आहेत किंवा ज्याच्याकडे 8000 टँक्स आहेत, जी
ते युक्रेन त्याच्यासमोर कसा राहील आहे. बिलकुल, हे एक तुम्ही अत्यंत मोठ्या महत्वाचं निरीक्षण प्रमाणामध्ये- आपण कर्नल अभय पटवर्धन सर मांडलं. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला मी मध्येच हस्तक्षेप करून थांबवतोय. आताच्या घडीला माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणारं युद्ध नक्की कसं असतं, कशा पद्धतीनं आपण ते ग्रहण करतो आणि प्रत्यक्षात कसं, कुठे, किती पातळ्यांवर ते लढलं जात असतं, याचा सोप्यातल्या सोप्या शब्दांमध्ये आपल्यापर्यंत अर्थ पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. लक्षवेधीला चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला इथेच विराम द्यावा लागतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.